किती जण आहेत? एक आहे महेंद्र, एक आहे जाहीद. त्यांच्या अनुपात आहेत 6-7. म्हणजे जस कसं असतंय, आता तुम्ही एक प्रश्न वाचला असेल, भारताचा राष्ट्रीय झेंड्याचा अनुपात 3:2 आहे, असं ऐकलं का? 3:2 म्हणजे काय, लांबीचा 3 असेल तर रुंदी 2 असते. तसं महेंद्रचं आणि जाहीदचं आता नाव जसे आहेत तसं आकडे असेल बरं का. ते आधी नाव कुणाचं आहे? 6 आकडा कुणाचा असेल? जाहीद नाव दुसरा, म्हणजे दुसरा आकडा जाहीदचा असेल. आपण ह्या प्रश्नाला पद्धत बी असेल, पण आपल्याला पद्धतीपेक्षा मार्क पाहिजेत. मार्क कसे काय भेटतात? मार्क पाहिजेत आपल्याला. तर आता काय करू, आपण काय करू, पर्याय चालू. हा पर्याय आपलं उत्तर असणार नाही. उघड झालं का? तर काय करायचे बाबा, आपल्याला काढायचे महेंद्रचं, हो की नाही? त्या अनुपातामध्ये सध्याच्या, ही सध्याचा आहे बरं का, वर्तमान सध्याचा ही अनुपात 6-7 आहे. आता 6च्या पटीत आहे का होता? ही महेंद्र धरला आणि हे जाहीद धरला. महेंद्र आपण 6-7 सरकारनं म्हणलंय. आता आपण जर 10 धरलं, 10-6चा काही संबंध आहे का? 6च्या पड्यात 10 आहे का? आता काय, 6च्या पड्यात 60 आहे, 6च्या पड्यात 54 आहे, 6च्या पड्यात 18 आहे. तिघापैकी एक उत्तर आहे. त्याच्यात ही उत्तर असणार नाही आपलं. शिका नाही ते नंतर सांगतो तुम्हाला. उत्तर एक तर ही असेल, नाहीतर ही असेल, दोन्हीपैकी एक असेल. तर असं म्हणले ना, सध्या घडीला वर्तमान मध्ये महेंद्रचा आणि जाहीदच्या वयाचा अनुपात 6-7 आहे. त्याच्यानंतर जो वाक्य आहे, 15 वर्षापूर्वी, 15 वर्ष पहिले ह्यांचाच महेंद्रचा आणि जाहीदचा अनुपात किती ठेवायचा आपल्याला? 9:11. थोड्या वेळासाठी असं समजू, उत्तर हाय म्हणून नाही बरं का, चेक करावं आपण. असलं तर ठीक, नाही तर सोडून देऊ की आपण त्याला. तर थोड्या वेळासाठी असं धरा की महेंद्रचं वय 60 वर्ष आहे. अडचण आहे काही? आता ही ह्याच्या किती पट आहे? म्हणजे ह्याचं वय ह्याच्या 10 पटच असणार आहे. ही ज्या पटीत वाढले त्याच पटीत ही वाढत असते, किंवा आदमीमध्ये बसते, तुलना करता येते आपल्याला. त्याच्यापेक्षा 7-10 करून टाकू आपण. तर सध्या घडीला महेंद्र कितीचा, जाहीद कितीचा? आता विचार करून सांगा. मी आता समजा 45 वर्षाचा आहे, मी 15 वर्षाखाली कितीचा होतो? समजा ही 20 वर्षाचा आहे, 15 वर्षाखाली कितीचं होतं? समजा ढाकणे आज 27 वर्षाचा आहे, 15 वर्षाखाली कितीचा होता? कितीचा होता? अहो आज 27चा आहे. हो, 15 वर्षाखाली कितीचा? तसं ही 60चा आहे, 15 वर्षाखाली कितीचं? कितीचा असेल? म्हणजे महेंद्रचं वय 15, ही झालं वर्तमान 60चं झालं, हे म्हणजे रिटायर झालं. पण 15 वर्षाखाली कितीचा होता? जो 70चा आहे तो कितीचा होता? आता ही जे आकडे आले ह्याला बारीक करीत गेल्यास इथं जाऊन पोहोचते का बघा. बारीक करा, कशा जाते भाऊ तुम्हाला? 5च्या पड्यात 45 आहे, 5 9 45, 5 1 5, 5 1 5. आकडा ओळखीचा आला का? हा कुणामुळे आला आकडा? समजा 55 54 घेतलं असतं आपण, गरजच नाही ना. किती झालं मग? म्हणून आपलं सध्याचं महेंद्रचं वय आहे 60 वर्ष.